2024ची ही देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक, या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 2 डिसेंबरला होणारं मतदान 20 डिसेंबरला होत आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीतून प्रचाराला दिवस कमी राहिलेले असताना 10 प्रभाग आहेत, साधारणतः प्रचाराला 5च दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे मीच नाही तर सगळ्याच उमेदवारांची पळपळ चालू आहे, धावपळ चालू आहे आणि यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने जवळपास प्रत्येक घराघरात आम्ही पोचलेलोच आहोत। नुसतं या निवडणुकीच्या निमित्ताने नाही तर गेल्या 9-10 वर्षांपासून कामाच्या निमित्तानेही प्रत्येक प्रभागात, प्रत्येक भागात, प्रत्येक घराघरात आम्ही पोचलेलो आहोत। तो कामांचा म्हणजे विकास कामांचा मुद्दा असेल, अन्यथा कोविडच्या काळातलं काम असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विषयक सामाजिक काम म्हणायचं झालं तर मी असं म्हणेल की सामाजिक कामापेक्षा जलसंधारणचं जे काम झालं त्या सर्व कामाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत, प्रत्येक शहरवासियापर्यंत पोहोचलेलोच आहोत आणि या निमित्ताने आता निवडणुकीला कुठेतरी आपण प्रचारात उतरत असतो। या निमित्ताने ही फेरी चालू होती। आज रविवारचा दिवस आहे। रविवारी राहुरी फॅक्टरी येथे मोंढा असतो। येथे फॅक्टरीचे असलेले जे काही 3-4 प्रभाग आहेत, या 3-4 प्रभागांची लोक या मोंढ्याच्या निमित्ताने, बाजारच्या निमित्ताने या ठिकाणी असतात। त्यामुळे त्यांच्या भेटी घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो। कुठला असा प्रचाराचा मुद्दा आहे की तो आपण आता मतदारांपर्यंत घेऊन जात आहात? 2016 ते 2021 आम्हाला काम करण्याची संधी मिळाली। त्यानंतरचा 4 वर्षाचा प्रशासकांचा काळ होता। या काळामध्ये 2016 ते 21मध्ये जी काही कामं आम्ही केली, त्यानंतर तिथं भूमिगत गटार योजना, अंडरग्राऊंड ड्रेनेजचं कामाची सुरुवात झाली आणि त्या कामामध्ये बऱ्याचशा रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे। पहिल्या टप्प्याचं काम 98% पूर्ण झालेलं आहे। दुसऱ्या टप्प्यात भूमिगत गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राहुरी फॅक्टरीचा काही परिसर, 9 नंबर किंवा 10 नंबर प्रभागाचा काही परिसर, पूर्वीचा 9 आत्ताचा 10 म्हणजे शेटेवाडी आणि हा सगळा परिसर, ते शिव रस्त्यापासून अगदी खाली टाकळी शिव असेल, जातप शिव असेल, तसं करत अगदी त्या गावाच्या खालच्या कोपऱ्यापर्यंत ती लाईन जाणार आहे। त्यानिमित्ताने आज बऱ्याच भागामध्ये रस्ते पुन्हा खराब झालेले आहेत। त्यामुळं रस्त्यांचा विकास होणं गरजेचं आहे किंवा रस्त्यांची कामं पुन्हा व्यवस्थित होणं गरजेचं आहे।